दीपक आणि दत्ता आणि गोलंदाज तयार झालाय. पहिला चेंडू खोलवर टप्पाचा बॉल होता. यावेळेस मात्र यॉर्कर चेंडू बनवला होता आणि यॉर्कर बॉल वरती मात्र कोणतीच धाव नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली जाते. संध्याकाळच्या सत्राकडे मात्र आपण आता वाटचाल करतोय. आई टाकेदेवी क्रिकेट संघ रेसवाडी आणि ब्रदर्स ग्रुप यांच्या या स्मृती चषक 2026 मध्ये आपण सगळ्यांचं करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. लोअर फुल टॉस होता. चिप केले बॉलला हवेमध्ये आहे. खेळाडू करतात पाठलाग, पकडला जाईल झेल आणि संपवला गेला खेळ. पहिला धक्का, फलंदाज बाद. पहिला फलंदाज मात्र बाद झालाय. येणार क्रमांक 3 वरती आता रसिक मते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण कार्तिकेश पाटील यांना पाहतोय. जेबी स्पोर्ट्स वारदोली संघाचा एक तेज तर्रार गोलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न, इथून मात्र मी म्हटलं होतं तेज तर्रार गोलंदाज आहे आणि स्वतःच्या कौशल्याचं प्रदर्शन मैदानावरती मात्र दाखवत असताना पूर्णपणे बीट केलंय. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य मात्र आपल्या हस्ताकडे गेलाय आणि खरं तर हे सत्र 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. कारण पहिला चेंडू जेव्हा पडला तेव्हा टाइम अलर्ट मात्र केला गेला आहे. बॅकफूट वरून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप लाईनच्या बाहेर होता. पंचांनी मात्र या चेंडूला अवांतर घोषित केलाय आणि अवांतरच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये मात्र इथून आता वाढ होतीये. धावसंख्या खुली झालेली आहे. एक धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जोडल्या जातील. एक धाव धावफलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाल्यात. यावेळेचा बॉल बॅटची कडा घेतली होती का असा प्रश्न असेल. विकेट किपर यांनी मात्र चुकी केली आहे. झेल कॅरी करायला हवा होता परंतु चेंडू मात्र हातातून निसटला गेलाय. एक धाव या चेंडूवरती मिळतीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती परंतु खरं तर पहिल्या फलंदाजाला स्वस्तामध्ये माघारी परतवलं गेलं. कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला. क्षेत्ररक्षक विकास आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याने तो कॅच पकडला आणि त्यानंतर मात्र आता रसिक मते नंबर 3 वरती आलेले आहेत. रसिक मते यांच्याकडे पण चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे. पण क्षमता असून चालत नाही. जेव्हा गरज असते तेव्हा ती तुम्हाला दाखवावी लागते. इथे मात्र आता ती स्वतःची क्षमता दाखवावी लागेल. खर तर या मानाची सन्मानाची स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण सगळे अनुभवतोय. पहिल्या दिवस रात्रीचा खेळ मात्र यावेळेस सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालात. पुढील चेंडूसाठी आक्रमण केलंय. स्लॉट मध्ये होता. उडवलाय, फाठवलाय. ओव्हर द खाऊ कॉर्नर, षटकार. सहा धावा आल्यात आणि 6 धावांच्या बरोबरीने धावफलक मात्र आता वधारला गेलाय. धावफलकावरती धावा जमा झाल्यात म्हणजे 8. कमालीची बॅटिंग मात्र यावेळेस सुरू आहे. आक्रमक विध्वंसक फलंदाजी करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली होती. जानाता वाशी पहुंच गए काशी. मारायचा होता ऑन साइडला आणि गेला बॅकवर्ड झोन मध्ये. इथून मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका धावसंख्येच्या बरोबरीने पिवनच्या पहिल्या ओव्हरचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावफलकावरती मात्र धावा झाल्यात. 9 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. वारदोली संघ तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग पण करायची आहे. त्यामुळे तुम्ही जर उशीर केला तर अंधार होईल. याच्याकडे पण आपण लक्ष द्या. जरी आपल्याकडे फ्लड लाईट्स असल्या तरी पण डे फॉर्मॅट मध्ये मॅच कव्हर झाली पाहिजे असा प्रयत्न असेल.
आणि त्यामुळे विनंती आहे की आपण पण थोडासा स्पीडअप मेंटेन ठेवा. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन केलं जाईल. ओव्हर क्रमांक 2 साठी गडेगडे आमचे वावेगर गावचे पनवेल तालुक्यातील मराठीचा एक बुलंद आवाज आमचे परम मित्र प्रथमेश मोरे सर यांच्या गोड वाणीतून मात्र आपण रात्रीची कहाणी ऐकणार आहोत आणि ते देखील आलेले आहेत. त्यांचं स्वागत आपण करूया. इथून मात्र टॉपेज घेतली आहे. रनआउटची संधी निर्माण. ओहो काय झालंय मैदानाच्या आतमध्ये चेक सिंगल पूर्ण केली जाती है. आंखों के नीचे से काजल चुराया और फील्डर के हाथ से सिंगल चुराया. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळेल. खर तर ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये कमालीचा झेल पकडला होता फलंदाज दीपक भोईर यांचा तो खेळाडू विकास मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आलेला आहे. ओव्हर क्रमांक 2 साठी विकास त्यांच्या हातामध्ये मात्र षटक सोपवलं गेलंय. संध्याकाळचं सत्र आहे. शांत वातावरण परंतु शांतीत क्रांती कोणता संघ करेल पाहणं तितकंच महत्वाचं असेल. चांगला चेंडू आहे. टप्पा पडून बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. पंच मात्र दोन हात आमच्या दिशेने समांतर करतायत. वाईड बॉलचा सिग्नल हा त्यांच्या माध्यमातून मात्र दिला जाईल. अवांतर चेंडू फेकायचे नाहीयेत. प्रत्येक धाव वाचवणं महत्वाचं असेल. खराब चेंडू होता. दिशा खराब तो दशा खराब और दिशा से भटके तो पडेंगे फटके. चौकार. बॉल ऑन साईडला खोलवर टप्पाचा ड्राईव्ह करण्यात आलाय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळाली जाईल. सिंगल डबल ज्यांना क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं. एकेरी दुहेरी धावेने धाव संख्येचा आलेख पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर आपण विचार केला टीम तीर्था अँड स्वरूपा 11 पोयंजे संघाचा एक बलाढ्य संघ आहे या परिसरातील आणि त्यांच्या विरोधामध्ये जीबी स्पोर्ट्स वारदोली तेवढा ताकदीचा संघ म्हणजे मॅच मध्ये मात्र मजा येणार. आणि सी ग्रुपची मॅच आहे. सी ग्रुप पहिली फेरी शेवटची मॅच जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. हो आक्रमण केलंय. ऑन साइडला बॉल आला परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणतीच चुकी करत नाहीयेत. उंची जास्त लांबी कमी ठेपला झेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र आता दाखल होतील. समीर आलेले आहेत. पहिला चेंडू त्यांच्यासाठी ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. डीप लॉंग ऑफच्या एरियामध्ये साईड स्क्रीन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू मात्र आपण ट्रॅव्हल होताना पाहिला. आणखी एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली 17 धावा या बनवल्या गेल्यात. जीबी स्पोर्ट्स वारदोली बलाढ्य संघ आहे. धावा जास्त बनवाव्या लागतील. हो इथून मात्र बॅट वाऱ्याच्या वेगाने फिरली आहे. देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल अँड दॅट्स वाय द बॉल इज रिमेन डॉट. इथून मात्र ओव्हर क्रमांक 2 चा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तीर्था अँड स्वरूपा 11 पोईंजी धावा झाल्यात 17 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. मुंबई से आया मेरा दोस्त पण आमचे भाऊ ठोंबरे रीस वरून आलेले आहेत. पण काय कमालीची डीजे ऑपरेटिंग करतायत. त्यांचा पण विशेषतः कौतुक मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. इथे 2 ओव्हरचा खेळ मात्र संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या म्हणजे 17 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये.
अजूनही 12 बॉलचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी हॅलो, असेल. तत्पूर्वी आपण स्वागत करूया दिलीप शेठ मांडे, रिसवाडी गावचे उद्योजक. त्यांचं सुद्धा या टाकादेवी क्रिकेट संघ रिसवाडी ब्रदर्स ग्रुप आयोजित स्मृती चषकामध्ये स्वागत असेल. त्यांना मी विनंती करतो व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. ओव्हर टू कॉमेंटेटर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आणि रोम भोपी हे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र लेग बाईटची एक धाव. समोर जेबी स्पोर्ट्स वारदोली संघासारखा एक बलाढ्य संघ उभा आहे. जयवंत मिसाळ सारखा खेळाडू त्या टीम मध्ये ज्यांनी मात्र यंदाच्या वर्षी बरेचसे अर्धशतक मारले, बरेचसे मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक जिंकले आणि त्यांच्या विरोधात धावा बनवायच्या आहेत. आणि इथून मात्र आता सुरुवात झाली आहे. तुम्ही केले वार आणि आम्ही करणार पलटवार. आलाय चौकार. ते सांगतायत की चौकार आहे. वन बाउंड चेंडू गेला होता आणि ऑन स्क्रीन वरती पण आम्ही पाहिलं चेंडू बाउंड्रीच्या आतमध्ये पडला गेलाय. यावेळेस बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हो हो, तिथे झेल सोडलाय. सोडायला नव्हता पाहिजे. सोपा झेल होता. जणू काही कॅच प्रॅक्टिस करतायत की काय, एवढा सोपा झेल त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या एरियामध्ये होता. क्षेत्ररक्षकांना वाटलं की सोपा आहे, सहजरित्या आम्ही घेऊ शकतो. पण क्रिकेटचा खेळ म्हटलं सोपी गोष्ट कोणतीच नसते. प्रत्येक चेंडूवर प्रयत्न हे तुम्हाला चुरशीचे करावे लागतात. येथून पण बीट केलाय. काय कमालीची गोलंदाजी. जेबी स्पोर्ट्स वारदोली संघ यंदाच्या वर्षी बरीचशी पारितोषिक त्या संघाने मात्र जिंकलेली आहेत आणि त्याच्यानंतर या मॅच मध्ये, या स्मृती चषकामध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा या टीमने मात्र कायम केला आहे. आखू टप्पाचा बॉल फुल केलाय. शॉट फुल पॉवरफुल. द बॉल इज ओव्हर द काऊ कॉर्नर. षटकार. धावफलक मात्र आता वाढलं जाईल. 29 धावा या धावफलकावरती बनवल्यात. आक्रमण तुम्हाला करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. बाहेर या लगेच इकडे. ऑन साइडला यावेळेस मात्र बॉलला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. शिळत्याच्या छपळाईने जस्ट लाईक अ जॅगवार या 2 धावा मात्र प्रचंड वेगाने पुऱ्या केल्या गेल्यात. खर तर हरिणाची गती आपल्याला पाहायला मिळतेय. खर तर जेव्हा जंगलामध्ये वाघ हरिणाच्या मागे धावत असतो, तेव्हा हरिण एवढ्या वेगाने धावतो की वाघच्या हाती पण लागत नाही. आणि असंच मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलं, जिथे 2 धावा अतिशय प्रचंड वेगाने या धावून पूर्ण केल्या गेल्या. टीमची धावसंख्या 31 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती असतील. हॅलो, दोन्ही संघांना विनंती आहे सामना स्पीडअप मध्ये खेळवायचे आहे. डे 17 मध्ये हे पहिल्या फेरीचे सामने संपले पाहिजेत. पंचांना सुद्धा विनंती आहे स्पीडअप सामना. कल्पेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती मात्र आता आलेले आहे. 2 ओव्हर नंतरच ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होईल. त्याच्या व्यतिरिक्त होणार नाही. त्यामुळे 2 ओव्हर नंतरच घेत जा. प्रत्येक ओव्हर नंतर घेऊ नका, विनंती आहे. कारण त्याच्यामध्ये पण बराचसा वेळ जातो. त्यानंतर डे फॉर्मॅट मध्ये कम्प्लीट करायचे आहेत. मगाशी सूचना दिलेली आहे. जे पाणी घेऊन जात आहेत ना, त्यांना विनंती आहे 2 ओव्हर नंतर कंपल्सरी आपण द्यायचं आहे. 6 बॉलचा खेळ मात्र या पहिल्या सत्रामध्ये बाकी. कल्पेश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आलेत. ओव्हर क्रमांक 4 डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. डेथ ओव्हर म्हटलं की मात्र फलंदाज आओ देखते हैं ना ताव, बल्ला घुमाते हैं रन बनाते हैं, गेंदबाजों की मौत होने वाला ओवर, इसलिए कहते हैं डेथ ओव्हर. और उस डेथ ओव्हर में गोलंदाज मात्र आला आहे कल्पेश पाटील. पहिला चेंडू मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटने घेऊन येत आहेत. हो, पहिल्या चेंडूवरती मी म्हटलं होतं आओ देखा ना ताव, बल्ला घुमाया,
झेल पकडला परंतु पाय जो आहे बाउंड्री रोप वरती आदळला. नशिबाची साथ मिळत नाहीये. षटकार. कल्पेश पाटील वरती आक्रमण केलंय. यावेळेस बॉल बॅकफुटला गेली होती. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला. पॅड आणि बॉलचा मात्र इथून आपल्याला संपर्क होताना तितकासा पाहायला मिळाला नाही. त्यामुळे एकच धाव या चेंडूवरती मात्र कन्व्हर्ट केली जाते. धाव संख्येमध्ये वाढ झाली आहे. 38 38 धावा या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. आज या मैदानावरती 60 धावा झाल्या, 70 धावा झाल्या, 76 धावा पण झाल्या. आणि तुम्हाला किमान 4 ओव्हरमध्ये 50-55 तरी बनवावे लागतील. तर या मॅच मध्ये लढाई केली जाईल पोइंजे संघाच्या माध्यमातून. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. टाटा पॉवर रेसचं क्रीडांगण म्हटलं ऐतिहासिक मैदान. प्रत्येक वर्षी मात्र इथे स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. ऑफ साईडला यावेळेस गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर वरून आले. वाह, क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण केलं डीप मध्ये. खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहिले. रोम भोपी या ठिकाणी होते आणि त्यांनी चेंडू मात्र या ठिकाणी अडवला गेला आहे. 2 धावा या चेंडूवरती मात्र मिळाल्या जातील. पहिल्या बॉलवरती षटकाराला आक्रमण केलं. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करताना कल्पेश पाटील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट त्या गोलंदाज आहे. येणारे 3 बॉल अजूनही या पहिल्या सत्रामध्ये बाकी पाहायला मिळतील. धावा झाल्यात त्या म्हणजे 40 धावा. 3 बॉल, एका दुसरा मोठा फटका. 48-50 एक मोठी धावसंख्या असेल. बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या एरियामध्ये पहिल्या स्लिप मध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल केला जातोय. आणखीन एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. फार चांगली स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुरू झाली. खर तर या स्पर्धेचा जेव्हा उद्घाटन समारंभ सोहळा आपण पाहिला होता तिथे बरेचसे मान्यवर आमचे मोतीराम शेठ ठोंबरे साहेब असतील त्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात केली गेली. त्यानंतर कृष्णा पारंगे साहेब उपस्थित होते. लक्ष्मण शेठ पारंगे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. बरेचसे मान्यवर ज्यांनी मात्र आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाला गोड सुरुवात दिली आणि त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेचा जो प्रवास आहे तो पहिल्या दिवस रात्रीमध्ये आता संध्याकाळच्या सत्रापर्यंत येऊन पोहोचला आहे. जिथे मात्र आपण सी ग्रुपच्या पहिल्या फेरीची शेवटची मॅच पाहतोय. तत्पूर्वी पुढील मॅचचा पण टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. यापुढील मॅच ज्या 2 टीमच्या दरम्यान खेळवली जाईल मी विनंती करतोय वरद विनायक आसरेवाडी आणि युवराज इलेव्हन गावदेवी वयाळ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेक मध्ये यावं. दरम्यान यावेळेस केला झालाय प्रहार. पण डीप मध्ये आहे जयवंत मिसाळ. पकडलाय त्यांनी झेल आणि इथून आणखीन एक धक्का दिला जाईल तीर्थ अँड स्वरूपा 11 पोयंजे संघाला. पहिल्या सत्राचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा बनवल्या. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारल्यावर तीर्थ अँड स्वरूपा 11 पोयंजेनी 43 धावा टार्गेट सेट केलं जाईल जीबी स्पोर्ट्स वारदोली संघासमोर. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 44 धावेची गरज.
ब्रदर्स ग्रुप आयोजित एक भव्य दिव्य प्रकाश झोतातील डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खरं तर माईक जवळ घे. आरसीसी टाटा पॉवरच्या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटते. ऐतिहासिक आणि वैभवशाली ही क्रीडा नगरी. याच क्रीडा नगरीवरती खूप सारे स्पर्धा आपण अनुभवल्यात आणि त्यातील एक दमदार स्पर्धा स्मृती चषक 2026 चं हे पर्व आणि मी तर म्हणेन यातच सर्व आहे. चांगल्या स्पर्धेचं आयोजन आहे. त्या आयोजनाला साजेसं असं नीटनेटकं नियोजन देखील आपल्याला पाहायला भेटतंय. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाला 46 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. विनंती असेल जीबी स्पोर्ट्स वारदोली टीमला की आपण आपली आघाडीची जोडी बॅटिंग ऑर्डर मैदानामध्ये लवकरात लवकर दाखल करायची आहे. 46 या धावसंख्येचा पाठलाग आहे. चला सलामीची जोडी पाठवा. जेबी स्पोर्ट्स वारदोली संघाला विनंती आहे सलामीची जोडी रवाना करायची आहे. एक पारितोषिक दरम्यान इथे आलेलं आहे. अभिजित कडपे यांच्याकडून भावेश पाटील यांच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक आणि 3 बॉल 3 विकेट घेतल्या तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक अभिजित कडपे यांच्याकडून भावेश पाटील यांना दिलं जाईल. हे पारितोषिक आलेलं आहे. तत्पूर्वी खरं तर ज्या दुसऱ्या फेरीच्या मॅचेस आहेत, पहिली मॅच दुसऱ्या फेरीची आहे डी ग्रुपची. वरद विनायक आसरेवाडी आणि युवराज 11 गावदे वयाळ. ती मॅच जी असेल तिचा टॉस जो असेल तो डॉट 7 वाजता या ठिकाणी मात्र केला जाईल. ही मॅच जेव्हा संपेल त्याच्यानंतर खरं तर 20 मिनिटं राहू द्या, 25 मिनिटं राहू द्या, तेवढा कालावधी ब्रेक असेल आणि त्याच्यानंतर डॉट 7 वाजता टॉस केला जाईल आणि 7:05 दुसऱ्या फेरीची पहिली मॅच वरद विनायक आसरेवाडी आणि युवराज 11 गावदे वयाळ यांच्यामध्ये सुरू केली जाईल. याच्याकडे देखील मात्र लक्ष द्यायचं आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स प्रथमेश मोरे सर. थँक्यू सो मच मानदची मनोरे ज्यांचा आवाज आपण खरं तर आजच्या दिवसामध्ये ऐकलात आणि त्याच बरोबरीने वयाल गावचा एक मखमली आवाज शुभमची म्हात्रे यांचा देखील आवाज खरं तर आज या क्रीडा नगरीवरती दुमदुमला आणि त्याच बरोबरीने या स्पर्धेमध्ये खूप सारे दिग्गज संघ आज मात्र या क्रीडा नगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटते. त्यातील एक रफ अँड टफ एअरटाईट मॅच एका बाजूला आपण पाहताय तीर्था अँड स्वरूपा 11 पॉइंट्स आणि त्याच बरोबरीने जीबी स्पोर्ट्स वारदोल या दोन्ही संघांच्या मध्ये चली दोन्ही संघांना विनंती आहे पंच सामना स्पीडअप करायचे. डे 17 मध्ये ही आज पहिल्या फेरीतले सामने संपन्न व्हायला पाहिजेत. तरी विनंती करतो कुठलाही अडथळा नको यासाठी सामना स्पीडअप करायचे. येणारे 24 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज असणार आहे ते जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सर. मॅच मध्ये येस वी वॉन्ट स्पीडअपची नितांत गरज आहे कारण की दिवसामध्येच पहिल्या फेरीचे सामने खरं संपुष्टात येतील. त्यानंतर नाईट फॉर्मॅटला सुरुवात होईल. 46 या धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुनी बुद्धिमत्ते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुनी देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता भाऊ तोषवी 4 वेद 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती. त्या गणरायाच्या चरणाला आपण खरं सकाळी सांगणं घातलं की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि खरं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिली डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला भेटते. त्यातील ही दमदार मॅच एका बाजूला आपण पाहताय पोइंजे संघ आहे त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज झालाय. वारदोली बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं पहिलं वैयक्तिक कोट्यातून पहिलं भावेश आगिवले आले. पहिला बॉल वेगवान होता त्याच दिशेने प्रहार देखील करण्यात आलाय. मिसफील्ड झाली आहे. नशिबाच्या 4 धावा देखील भेटल्या गेल्यात. 1 बाउन्स सीमा पार चौकार धावा भेटली 4. ठोंबरे यांचं खरं तर संगीत आज आपल्याला नक्कीच ऐकायला भेटेल. आजच्या दिवसामध्ये त्यांचं आपण संगीताची जी मेजवानी आहे त्यांच्या माध्यमातून ऐकली आहे. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. खरं तर हाय टेन्शनच्या तारा आहेत प्रत्येकाला टेन्शन देत असतात आणि त्यादेखील हा देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पण तारेला तो बॉल लागला आणि त्याचमुळे खरं तर एकच धाव भेटली आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 या धावसंख्येच्या घरात. 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 5 धावा धावफलकावरती
लागल्या गेल्यात बॉलिंग ट्रॅक वरती भावेश आगिवले चांगला प्रयत्न त्यांचा. खरं तर पहिल्या बॉल वरती देखील धाव चेंडू डिफेन्स झाला असता तर कदाचित त्या 4 धावा देखील भेटल्या नसत्या. परंतु क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी होतीये त्याच पद्धतीचं जर क्षेत्ररक्षण झालं तर मॅच मध्ये देखील रंगत आपल्याला पाहायला भेटते. महेश पाटील आहे ना strike वर? अगदीच खोलव्यात पोलर पद्धतीचा चेंडू होता. ड्राईव्ह केला ऑन साइडला एक धाव भेटते. सिंगलला प्राधान्य दिलं जाते त्यांना माहिती आहे. मोठे स्ट्रोक खेळले जातात परंतु सिंगल डबलला देखील आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. सिंगल डबल करत देखील आपण ही मॅच इझिली आपल्या पदरामध्ये टाकू शकतो. परंतु या मॅचचं ही मॅच खरं तर खूप मजेदार राहील. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच दर्जाचे आहेत. पुन्हा एकदा उडवला बॅटला ब्रश झालाय. बॅटची कडा विकेट किपरचा सहारा पहिला हादरा भेटला जातोय. जीबी स्पोर्ट्स वारदोली टीमला आणि संधी भेटतीये डीजेला. पण चालला बाद झाले. बॅटची कडा लागली. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत तर आज स्ट्रोक खेळण्याचा मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह त्यांना खरं तर आवरला नाही आणि त्याचबरोबर बॅटच्या शोल्डरला ब्रश झाला. विकेट किपर होते त्यांनी देखील कोणत्याही पद्धतीची चूक केलेली नाहीये. अगदीच 6 या धावसंख्येवरती पहिला हादरा खरं तर जीबी स्पोर्ट्स वारदोली या टीमला भेटला गेलाय. बॉलिंग ट्रायक वरती भावेश आगिवले चांगला प्रयत्न आहे त्यांचा. वेगवान चेंडू आहेत. खरं तर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न वारंवार सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस ऑन साइडला ड्राईव्ह केला. एकच धाव भेटली जाते. सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील हॅलो. वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. तत्पूर्वी मी आमचे सन्माननीय पाहुणे हरिचंद्रजी मांडे आणि जितेंद्रजी मांडे त्यांना सुद्धा विनंती करतो व्यासपीठावर येण्याची. टाकादेवी क्रिकेट संघ आयोजित स्मृती चषक 2026 त्यांच्या सहर्ष स्वागत असेल. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. हो नक्कीच खूप सारे दिग्गज मान्यवर मंडळी या संपूर्ण व्यासपीठाला भेट देताना आपल्याला पाहायला भेटतात. सकाळपासून राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला संपूर्ण क्षेत्राचे दिग्गज मंडळी या व्यासपीठाला भेट देऊन आपल्याला जाताना पाहायला भेटली. पण पहिल्या सत्राचा खेळ इकडे पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. आफ्टर द फर्स्ट ओव्हर द स्कोर इज 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. जयवंत पिसाळ खरं तर स्वस्तामध्ये बाद झाले आणि त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज इनॅक्ट नंबर 3 वरती दाखल होताना पंकज आपल्याला पाहायला भेटलेत. चला पंच, सामना स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. डे फॉर्मॅट मध्ये आपले पहिला सत्र आपण संपन्न करायला पाहिजे. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. चला पहिला सत्र पहिल्या षटकाचा खेळ इकडून समाप्त झालाय. भावेश आगिलेची गोलंदाजी करत धारदार राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर गोलंदाजावरती प्रेशर असतो आणि तो प्रेशर त्यांनी स्वतःवरती जाणवून दिलेला नाहीये. त्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी रफिक मते यांचा वापर करण्यात आलाय. चांगली गोलंदाजी त्यांना करायची आहे. 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाच्या खात्यामध्ये. रसिक मते बॉलिंग ट्रॅक वरती आले. ज्या पद्धतीची गोलंदाजी भावेशने केली आहे त्याच पद्धतीचा खेळ खर तर रसिकच्या माध्यमातून देखील ठरला तर या मॅच मध्ये अजून रंगत आपल्याला पाहायला भेटेल. थोडाफार प्रेशर जीबी स्पोर्ट्स वारदोली टीम वरती देखील असेल. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू आहे. पंचांकडे लाऊड अपील होती. पंच कटाक्ष आहे ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर. एक धाव भेटली गेली आहे. याच लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि एकेरी धावेच्या बरोबरीने कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या धावसंख्येच्या घरात.
9 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठे स्ट्रोक आता मात्र गरज आहे, नितांत गरज आहे ते मोठ्या स्ट्रोकची जीबी स्पोर्ट्स वार्दुले टीमला. परंतु रसिक मते देखील चांगला गोलंदाज आहे. हा देखील वेगवान चेंडू आहे, त्यावरती प्रहार, लॉग ऑफला क्लिअर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव भेटली गेली आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर वाढलाय. नक्की. सिंगल नक्कीच तत्पूर्वी मी आमंत्रित करतो आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक श्री बबनजी महाडिक यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. 2 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. यस, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. यस, थर्ड अंपायर रेफर केलाय त्यासाठी. यस, रसिक मते बॉलिंग ट्रॅक वरती. सेहेचाळीस या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेलेली आहे. रसिक मते चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीचा खेळ पहिल्या सत्रामध्ये भावेच्या माध्यमातून होता तसाच खेळ काहीतरी रसिक देखील करतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू आहे, खोदून काढलाय. आव्हानला क्षेत्ररक्षक आहेत, चूक करत नाहीयेत. एक धाव भेटली आहे, सिंगल सिंगल भेटली जाते. आता मात्र मोठे स्ट्रोक हवेत आणि इथून पुढे जर मोठे स्ट्रोक आले तर या मॅच मध्ये मजा देखील आपल्याला पाहायला भेटेल, रंगत आपल्याला पाहायला भेटेल. जीबी स्पोर्ट्स चांगला चेंडू आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली आहे. लेझी क्रिकेट नक्कीच त्या वेगाने देखील चेंडू खर तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. नियंत्रण गमावला होता, पण त्याच विपरीत एक धाव देखील घेण्यात आलेली आहे. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खरं तर थेट प्रेक्षेपण युट्यूब वाहिनीवरती केलं जात आहे. नुकताच 1 लाखाचा टप्पा सबस्क्रायबरचा या चॅनलने ओलांडलाय. मराठी माणसाचं चॅनल आहे, पुढे न्या आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. रसिक मते प्रभावित करतोय प्रत्येकाला त्याच्या गोलंदाजीच्या शैलीने आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत. अंतिम क्षणी कॅच पकडण्याचा प्रयत्न अपुरा ठरलाय. थोडीशी घाई नडली आहे आणि त्यामुळे या 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कॅच झाली असती, स्वतःवरचं जर नियंत्रण या क्षेत्ररक्षकाने जर ठेवला असता तर कदाचित कॅच देखील आपल्याला पाहायला भेटली असती. फलंदाज डगआउट मध्ये देखील गेले असते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्याप तरी धीमं क्रिकेट, अगदी स्लो क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल. 14 धावा विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र मॅचचं इक्वेशन थोडंसं बदललं जाईल. येणारे चेंडू असतील 12 आणि 32 या धावसंख्येची नितांत गरज जीबी स्पोर्ट्स वार्दोली टीमला आहे. खरं तर चला, चांगलीच सामना स्पीडअप करायचे आहे. दोन्ही संघांना तंबी द्यायचे आहे. डे फॉर्मॅटमध्ये ह्या पहिल्या फुटले सगळे सामने संपन्न झालेले पाहिजेत. तरी दोन्ही संघांना विनंती आहे. नक्कीच डे फॉर्मॅट मध्ये, डे नाईट फॉर्मॅट मध्ये या खरं संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटते आणि पहिला दिवस आहे या संपूर्ण स्पर्धेचा, पहिला दिवस रात्रीचा खेळ आणि त्याच बरोबरीने पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला तीर्था अँड स्वरूपा 11 पॉइंट्स आणि त्याच बरोबरीने त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज झाला त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जीबी स्पोर्ट्स वार्दोली. या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट. आता मात्र इक्वेशन थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटतंय. येणारा चेंडू असेल 12 आणि 32 या धावसंख्येचा करायचा पाठलाग. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती भानुदास वाघमारे आले. चांगली गोलंदाजी त्यांना देखील करावी लागेल. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. वाईड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करतायत. तत्पूर्वी एक धाव देखील घेतली जाते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 15 या धावसंख्येच्या घरात. भानुदास
चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला, कारण की त्याच्यावरती थोडंसं प्रेशर आहे. कारण की तिसरं षटक आहे आणि उर्वरितचं इक्वेशन आपण आधी पाहिलं होतं, तर 12 चेंडू आणि असे 36 या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह करत फलंदाजाला आवरला नाहीये. एससी रक्षक कोणत्याही पद्धतीची चूक करत नाहीयेत. वन मोर विकेट डाऊन, आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय खरं तर जीबी स्पोर्ट्स वारदोली टीमला आणि संधी भेटतीये डीजेला. मैदानामध्ये दाखल होत आहेत इंडिया नंबर 4 वरती रोम भोपी आलेत. ते देखील चांगले फलंदाज, त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, कौशल्य ते सादर करायचे या क्रीडा नगरीवरती. खरं तर संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. स्वतःच्या फलत्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, गोटी नेम टिपलाय, डायरेक्ट हिट, एसट्या उद्ध्वस्त केल्यात. वन मोर विकेट डाऊन, आणखीन एक मोठा आदरा. यस जिजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत, विकास आरेवले. खरं तर बॅटिंग ऑर्डर थोडीशी डगमगताना आपल्याला पाहायला भेटते जीबी स्पोर्ट्स वारदोली टीमची, कारण की प्रभावित करते भानुदाची गोलंदाजी. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी, वेगवान चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले जातात. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर फलंदाजाला देखील बाद करण्यात तो यशस्वी झालाय. त्यानंतर देखील धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. टप्पा पहिल्यांदा चेंडूने देखील अतिरिक्त उसळी प्राप्त केली आहे. टप्पा पहिल्यांदा चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेग घेत एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय डॉट बॉल. या डॉट बॉलची देखील झाली आहे सांगता. मॅचचं इक्वेशन थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटे. 8 चेंडू 31 या धावसंख्येची नितांत गरज. विकेट खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू होतोय फरार, सीमा पार, आलाया दणदणीत षटकार. तेच नवीन बॉल द्यायचा, कारण की तो बॉल निघणाऱ्यातला नाहीये, कारण की तो ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये, तो बॉल खरं तर अडकलाय. मॅच मध्ये चांगली मॅच नक्कीच रंगात आलेली आहे, कारण की बानुदाची गोलंदाजी प्रभावित करते. पुन्हा एकदा बानुदास तयार. हाफ टॅकर बॉल, पंचाने हा समांतर केलं म्हणजे एक धाव अवांतर येते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर वाढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 46 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 22 धावा धावफलकावर ती लागल्या गेल्यात आणि आता मात्र या मॅचचं इक्वेशन थोडंसं बदललंय. 7 चेंडू 24 या धावसंख्येची गरज आहे. या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर शेवटच्या षटकामध्ये देखील ही मॅच आपल्याला याच अवस्थेमध्ये, रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला भेटेल. गोलंदाज तयार.
कमी गतीचा चेंडू होता पण त्याच विपरीत पंचाने दंडित केलं गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईट बॉल आलाय. एकदा भेटली गेलीये आणि इथून मात्र जर पाहायला गेलं ना तर जीबी स्पोर्ट्स वारदोली टीमला धावेंची नितांत गरज आहे आणि ती धावेंची नितांत गरज खरं तर भानुदास पुरून काढतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या 2-3 बॉल मध्ये त्याच्या माध्यमातून होत होती पण त्याच्यावरती देखील आक्रमण जसा करण्यात आला त्यानंतर तो त्याची लय भरकटलाय. इथून पुढे एक बॉल त्याला चांगला टाकायचा. या मॅच मध्ये अजून रंगत येईल. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील भानुदास तयार. आडव्या बॅटने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव नक्कीच. मिसफील्ड नशिबाच्या धावा 4. आला या दंदरी चौकार. क्या बात है डीजे. खर तर डीजे ऑपरेटिंगला असले तर आम्हाला देखील मजा येते. खर तर जसजशी रात्र होईल तसं गीत आपल्याला नक्कीच ऐकायला भेटतील. याच तत्पूर्वी या मॅच मध्ये देखील ओळूया जिथे गरज होती 46 या धावसंख्येची त्यानंतर 2 षटकांचा खेळ संपूर्ण आला. खरं तर ओव्हरऑल समरी पाहिलीत या षटकामधील या सत्रामधील भावेशची गोलंदाजी प्रभावित करणारी ठरली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने 8 डावा खर्ची केल्या. 1 विकेट त्यांनी घेतली आणि त्याच बरोबरीने रसिक मते देखील बॉलिंग ट्रॅक वरती आलं. दुसरं षटक त्यांचं होतं. 5 धावा दिल्या पण चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून जरूर झाली. पण तिसऱ्या षटकामध्ये भानुदास आले. पहिल्या 2 चेंडूवरती खरं तर प्रत्येकाला त्याने प्रभावित केलं. त्यानंतर तिसरा बॉल त्यावरती रनआउटची विकेट आणि त्यानंतर खाल्लेला तो एक मोठा स्ट्रोक. त्यानंतर ते त्यांची लय देखील भरकटले. 13 धावा त्यांनी खर्च केल्यात. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला आणि आता मात्र 6 चेंडू आणि 19 या धावसंख्येची गरज असताना व्हेरी फास्ट अँड फ्युरियस टप्पा पडल्यानंतर वेग अप्रतिम वेग होता या गोलंदाजाकडे. बॉलिंग ट्रॅक वरती आले. कर्णधाराने विश्वास सोपवला या आर्यन वरती. आर्यन कडाव बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतात. शेवटचे 5 बॉल 19 या धावसंख्येची नितांत गरज आहे. 19 धावा उर्वरित 5 बॉल मध्ये करायच्यात. गोलंदाज तयार. वेग आहे. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. या मॅच मध्ये खरं तर ही रंगत आपल्याला खरं तर मी म्हणत होतो की त्या भानुदासच्या गोलंदाजीवरती शेवटच्या बॉलवरती जर मोठा स्ट्रोक आला असता तर आला देखील आणि त्यानंतर या मॅच मधली रंगत खरं तर आर्यन प्रभावित करतोय. वेग आहे या गोलंदाजाकडे. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. हा एक चेंडू चांगला टाकायचा आहे. 3 चेंडू 19 या धावसंख्येची नितांत गरज आहे. जीबी स्पोर्ट्स वारदोली बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन. एक धाव भेटली गेली आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील थोडासा वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. थोडाफार जर पाहायला गेले मॅचचा उल्लेख केला तर थोडीफार मॅच तीर्था अँड स्वरूपा 11 पोंजा संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला भेटते. ते देखील पुढच्या फेरीमध्ये दाखल होतील कारण की शेवटच्या षटकामध्ये गेम चेंजर बॉलिंग बाय आर्यन कडाव. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आदळलाय. एक धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो केलेला नाहीये कारण की त्यांना माहिती आहे ही मॅच खरं तर आपल्या बाजूने लागणार नाहीये कारण की चांगली गोलंदाजी ओव्हरऑल 46 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 40 जर पाहायला गेलं तर 4 षटकांच्या डावामध्ये 46 धावा 50 धावा इझिली चेस होतात पण त्याच विपरीत चांगली गोलंदाजी पोंजेकरांची ठरली आणि हा विजय चेंडू होता आणि इथे मात्र विजय संपादित केलाय तीर्था अँड स्वरूपा 11 पोंजे टीमने हाडलं टीम जीबी स्पोर्ट्स वारदोली. आपला देखील खेळ या आजच्या दिवसामध्ये खरं तर चांगला ठरला. आपण देखील चांगला खेळ केलात.